नमस्कार. आज नवरात्रीचा 9वा दिवस, रंग गुलाबी. आपली देवी लक्ष्मी ज्या आसनामध्ये बसते ते म्हणजे कमळ. कमळ जितकं दिसायला सुंदर, प्रसन्न, पवित्र असतं, आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याचा औषध म्हणून देखील तितकाच वापर होतो. कमळाच्या ज्या पाकळ्या असतात त्या सुकवून औषध म्हणून वापरल्या जातात. ते शीतगुणाच्या असतात. हृदयाला ताकद देणाऱ्या, लघवीची जळजळ कमी करणाऱ्या आणि वर्ण्य म्हणजे चेहऱ्याचा रंग सुधरवणाऱ्या म्हणून त्या वापरल्या जातात. जेव्हा चेहऱ्यावर खूप जुनाट असे काळे डाग असतात, अशा वेळेस चंदनासह कमळाच्या फुलांच्या पाकळ्या वापरल्या जातात. या कमळांचे जे बिया असतात, ज्याला मखाना म्हणून म्हणतात, ते प्रोटीनचा, एनर्जीचा खूप चांगला सोर्स आहे. लहानांपासून वृद्धांना हे सहज पचतात. फक्त ते थोडे कफकारक असतात, त्यामुळे कफ प्रकृतीच्या लोकांनी जपून घ्यावे. आजची दुसरी आपली सर्वत्र परिचित आणि सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती म्हणजे जपा. जपा म्हणजे काय? जास्वंद. जास्वंद गणपती बाप्पांना प्रिय आहे, पण जास्वंद तितकेच औषधी आहे. पोटामध्ये सुद्धा जास्वंद खूप प्रमाणात औषध म्हणून वापरता येतं. जास्वंदाच्या फुलांचा रस हा केसांसाठी खूप गुणकारी आहे. केसांचा कोंडा कमी करून, ज्या ठिकाणी केस नाही तिथे केस वाढायला जास्वंद आणि कढीपत्ता, भृंगराज म्हणजे माक्याचं तेल वापरलं जातं. याशिवाय जास्वंदाच्या फुलामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी असतात. त्यामुळे काही आपले सध्याचे आधुनिक वैद्यसुद्धा जास्वंदाचा आहारामध्ये समावेश करायला लावतात. त्यानंतर तिसरं फूल आहे ते म्हणजे गुलाब. गुलाबाला आयुर्वेदात खूप सुंदर नाव आहे, ते म्हणजे तरुणी. नेहमी तरुण ठेवणारं ते गुलाब. गुलाबाचा गुलकंद करून औषध म्हणून वापरण्याचा आयुर्वेदामध्ये प्रचलित आहे. हा गुलाब तो थंड गुणाचा असतो, परंतु त्याशिवाय गुलाबामुळे पित्त शरीरातलं कमी होतं आणि याशिवाय तो सरळ गुणाचा आहे, म्हणजे पोट साफ करायला मदत होतो. गुलकंद हा पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना किंवा उन्हाळ्यात तुम्ही आरामात सेवन करू शकता. त्याशिवाय तो ताकद देणारा देखील आहे. आणि शेवटचं फूल असं आहे ते म्हणजे सदाफुली. हे असं झाडं आहे की आजूबाजूला सर्वत्र आपल्याला उपलब्ध दिसतं. त्यामध्ये विनक्रिस्टिन नावाचा असा घटक सापडलेला आहे, ॲज अ अँटी कॅन्सर मेडिसिन म्हणून वापरला जातो. सदाफुली तुम्हाला नेहमी सदाहरित वृक्षांमध्ये मिळते, म्हणून त्याला हिंदीत सदाबहार असं सुंदर नाव आहे. आयुर्वेदामध्ये फुलं देखील औषध म्हणून वापरले जातात आणि त्या शास्त्राला पुष्प आयुर्वेद असं देखील म्हटलं जातं. हा व्हिडिओ, ही सिरीज तुम्हाला कशी वाटली मला जरूर सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.